राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यातील लाल महालात जाऊन राजमाता जिजाऊंना अभिवादन केलं। मा जिजाऊंच्या जयंतीनिमित्त पुण्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले आहे। दडपशाहीमध्ये अडकलेल्या समाजाला उभारी देण्याचं काम जिजाऊ महासाहेबांनी केलं। जयंती प्रसंगी त्यांना नमन करण्यासाठी लाल महालात आलो असल्याचं पवार यावेळी म्हणाले। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांचा जय हो। अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। फुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांचा जय हो। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांचा जय हो। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतास राजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय जिजाऊ जय आजचा दिवस देशाच्या इतिहासामध्ये एक ऐतिहासिक दिवस म्हणून अनेक ठिकाणी साजरा केला जातो। ज्या वेळेला या देशातल्या विशेषतः या मराठी मुलखामध्ये सर्वसामान्य माणूस परकीयांच्या दर्शनाखाली सापडलेला होता। स्वत्व आहे का नाही अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली होती आणि या काळामध्ये त्यांच्यामधले सत्व जागे करून त्यांना पुन्हा उभं करण्याच्या संबंधीच्या ऐतिहासिक कामगिरी शिवछत्रपतींनी केली। त्या शिवछत्रपतींचं व्यक्तिमत्व कर्तृत्व हे योग्य दिशेला नेण्याच्यासाठी त्यांची जी उभारणी केली ती एका महान मातेने केली आणि ती महान माता म्हणजे राजमाता जिजाऊ। जीवनामध्ये शेवटी माणसं घडवली जातात हे कर्तृत्व आणि मातेच्या संस्कारामधून आणि याचं उत्कृष्ट उदाहरण शिवछत्रपती आणि राजमाता जिजाऊ त्यांना नमन करण्याच्यासाठी या ठिकाणी आलो। पासळकर आणि त्यांचे सहकारी गेल्या अनेक वर्षापासून हा आजचा दिवस सोहळा साजरा करतात आणि विशेषतः स्त्री वर्गाच्यामध्ये मुलींच्यामध्ये जिजाऊ मातेचा विचार हा पोचून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी काळजी करतात। त्यांचं मी अभिनंदन करतो। जिजाऊ मातेच्या समोर नतमस्तक होतो आणि आपली लागेल।